नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. तर आज जरा आजारी असल्यासारखं वाटतंय, डोकं दुखतंय, ताप पण आलाय. काल पिलू आजारी होता, त्याला पण ताप ते आलं होतं आणि आज मीही आजारी पडले. दिव्या पिते आहे पाणी, कशी स्माईल देते. अभ्यास केला आहे तिने, आल्या रोज शाळेतून आलेले अभ्यास करतात. तेवढ्यात आली बाई म्हणजे माझी मम्मी. ती म्हणली किराण्याची यादी करून घे. म्हटलं ठीक आहे. सांगत होती काय टिपायचं. बरं म्हटलं, पण तिलाच विचारावं लागेल शेवटी नंतर पण. आणि खूप वारं सुटलं होतं बाहेर, ताप आला होता थोडंसं. खूप थंड वारा वाटत होतं, म्हणून थोडं स्टोल गुंडाळला आणि बाहेर आले. आणि दिव्या आणि आंटी देव म्हणत होते आपण पाणी चेस करून पिऊया. त्याचा हसू चालू होतं. आणि बाई भांडी घासत होती. बाई म्हणली छानसा चहा ठेव सगळ्यांसाठी. बरं म्हटलं तिला. आणि हे बघा म्हैस कशी कुटी खाते, गिन्नी गवत खाते. तिला बाकीचे सगळे गुरं घास खात आहेत आणि हिचं पिल्लू कुटी खाते. त्यांना घास अजिबात आवडत नाही. आमच्या काळ्या महिन्याला ह्या इतकं गिन्नी गवत आवडतं, खूप गिन्नी कोलच आवडतं तिला. हे बाकीचे सगळे घास खात आहेत. जसे पोटच खात. तेवढ्यात मग म्हटलं चला आता चहा ठेवून घेऊया. छान चुलीवरचं तापलेलं दूध असतं आमच्याकडे. तरी म्हशीचं दूध नाही आहे आता, हे गाईचं दूध आहे. चला म्हटलं चहा ठेवून घेऊया. चहाचे भांडे घेतले आणि चला चहा ठेवायला. सध्या तर असं साधंच किचन आहे आमचं. आता नवीन घर झालं आहे, स्लॅब पडलं आहे, होईल नवीन किचन पण होईल. मग मस्त वाटेल, भारी वाटेल. सध्या आहे ते आहे, जे आहे ते आहे. पण खरं सांगू का, हेच घर खूप छान वाटतंय, जुनं ते सोनं. चहा ठेवला, मग अद्रक टाकलं त्याच्यात. मस्त चहा होतो अद्रक टाकल्यावर. अद्रक शिवाय चहा पिऊच नाही वाटत. म्हणते चला बाई म्हणली छान चहा कर, म्हणून गवती चहा आणावं म्हटलं. म्हणून चालले गवती चहा आणायला. हे बघा आमचा मन्या कसा आळस देतोय, दिवस रात्र नुसता झोपा काढतो. मन्या त्याला रोज एकाच माणसाने खायला टाकलं, रोज त्याच माणसाचा तो पिछा धरतो. रोज त्याच माणसाच्या जवळ तो लाड घालणार. कधी टाकते खायला. आले गवतीच्या हळूच तोडायचा, नाही तर खूप कापतो. गवती चहा टाकला, छान होतो चहा. अद्रक प्लस गवती चहा आणि वेलची घातली तर अजून छान होतो. पण झाला आजचे दिवस हेच बस. अजून एक चहाचा मसाला पण बनवतो आपण, ते विलायची लवंग ते घालून, तो पण खूप छान चहा लागतो. पण कधीतरीच भारी वाटतो. तर रोज पिण्यात काही इंटरेस्ट नाही येत. कधीतरी भारी वाटतो. सर्दी झाल्यावर स्पेशल तो चहा प्यायचा, खूप छान होतो चहा तो मसाला चहा. चहा छान उकळलेला आहे. चला म्हटलं थोडा अजून उकळून द्यावा. जास्त उकळलेला चहा छान लागतो, छान रंग पण चढतो चहाला. आणि भाऊला बशी लागते आमच्या चहा प्यायला. भाऊला आवाज दिला तरी भाऊ पुढंच चाललेत. आले आताच मळ्यातून आलेत भाऊ पण. मग आले, चहा घेतला, काव्या देव्या घालतात धिंगाणा, मस्ती करतायत. मग आता म्हटलं बाकीच्यांना चहा द्यावा.
त्यासाठी चहा ओतला कपामध्ये आणि बाईला दिला अगोदर आणि नंतर गेले बाहेर. बाई म्हणली आधी मला पाणी दे ग्लास भरून. चला मग आधी म्हटलं चहा द्यावा, मग पाणी देते. आईला चहा दिला आणि नानांना द्यायला निघाले. सो नाना आले, चहा घेतला. तर म्हटले खूप चहा आहे आणि दुसऱ्या कपात कमी केलं. परत आले, मी चहा पिऊन घेतला आणि आता हे काव्य दिव्यासाठी चहा दूध तयार केला. त्या रोज सकाळ संध्याकाळ चहा दूध पितात. त्यांना खूप आवडतो चहा दूध प्यायला. आणि लहान मुलांनी पिलं पण पाहिजे चहा दूध, नुसतं दूध पिलं पाहिजे, पण त्यांना चहाशिवाय जात नाही ते. ओतला चहा दूध. खूप माशा झाल्या आता आंब्याच्या सीझनपासून. अण्णा आले शेतातून बैलगाडी घेऊन. भाऊ शेळीला गरडाला घास बांधण्यासाठी काढत आहेत आणि अण्णा शेण मागं ओढतायत. घास जास्त झाला आहे तर दुसऱ्या गुरांना टाकतायत. आमचे बैलाचं नाव आहे चपळ्या आणि काजळ्या असं नाव ठेवलेलं आहे. घरचे बैल आहेत ते आमचे. अशा प्रकारे व्लॉग. आणि ते इकडं भाऊ घास काढून ठेवताय तर ती कशी पाहते बघा ना भाऊला. तिकडं एकटक भाऊकडं नजर आहे तिची. अण्णा बैलांना घास टाकतायत. म्हैस गिन्नी गोलच खाते, तिला घास आवडत नाही.